तर आज आपल्याला बोटनेक हा कटिंग करायचा आहे. त्यासाठी एक पेज घेऊन तो फोल्ड करावा. नंतर आपल्याला माप टाकायचे. तर नेहमी आपण नॉर्मल शोल्डर हे 2.5 इंचाचं घेतो, तो बोटनेकसाठी आपल्याला 4 इंच घ्यायचे. गळा रुंदी ही 3 इंचाची असेल. त्यानंतर परत रेग्युलरसारखं वरती जे शोल्डर घेतलं आहे आपण 4 इंचाचं, तसंच खालीही 4 इंचाचं शोल्डर घ्यायचं. नॉर्मल आपण 2.5 इंच घेतो, पण बोटनेकला गळा पसरट असतो, त्यासाठी आपण 4 इंचाचं शोल्डर हे नेहमी घेतो. तर आपली गळा उंची आहे 9 इंच, तर त्यामध्ये अर्धा इंच टाकून आपण 9.5 इंच असं माप टाकलं आहे. तर नॉर्मल गळा करतो तसं वरती 2.5 आणि खाली 2.5 टाकून एक रेक्टँगल तयार करून घ्यावा. नंतर आकार देताना जे शोल्डरचं माप आपण 4 इंच टाकले, 4/3चं, त्यामध्ये गोल आकार देऊन खालचा आकार हा आपल्याला किती रुंद लागतो त्यानुसार जो आपण खाली 2.5चा रेक्टँगल केला आहे, त्यामध्ये आपल्याला जेवढ्या रुंदी लागते तेवढ्या रुंदीचा आकार देऊन घ्यावा. गळा आपल्याला जेवढा पसरट पाहिजे तेवढा द्यावा. नंतर जसा गळा आखला आहे आपण त्यानुसार कटिंग करून घेऊ. तर हा झाला आपला बोटनेक विथ राऊंड शेप. असेच नवनवीन डिझाईन कटिंग बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.